सायबर गुन्ह्याची उकल करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायबर लॅबचं उद्घाटन. मुंबई पोलिसांच्या ताफ्यात सायबर लॅबचा समावेश. लाडकी बहीण योजनेप्रमाणे दिव्यांगांचं मानधन थेट खात्यात जमा करा. निराधार योजनांचे पैसे खात्यात जमा करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाकडून दिलासा कायम. कुणाल कामराच्या याचिकेवरील सुनावणी 17 एप्रिलपर्यंत तहकूब. कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाकडून 17 एप्रिलपर्यंत अंतरिम संरक्षण. माझे शो बुक माय शोवरून काढून टाकू नका. कुणाल कामराचं बुक माय शोला पत्र. माझे शो काढायचे असतील तर माझ्या प्रेक्षकांचे नंबर मला द्या, पत्राद्वारे मागणी. पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी मंगेशकर रुग्णालयात डॉक्टर सुश्रुत घेसास यांचा राजीनामा. डॉक्टर घेसास यांनी रुग्णालय प्रशासनाकडे राजीनामा सोपवला. तर 24 तासात डॉक्टर सुश्रुत घेसास यांच्यावर गुन्हा दाखल करा, सुळेंची मागणी. कर्जत नगरपंचायतमध्ये आमदार रोहित पवार यांना धक्का. पवार समर्थक नगराध्यक्षा उषा राऊतांविरोधात अविश्वास प्रस्ताव. 17 पैकी 13 नगरसेवकांकडून अविश्वास प्रस्ताव दाखल. नगरसेवकांना विचारात न घेता कामकाज करत असल्याचा आरोप. मंत्री गणेश नाईकांचा पुन्हा ठाण्यात जनता दरबार भरणार. 11 एप्रिलला ठाण्यात गणेश नाईकांचा जनता दरबार भरणार. ठाण्यात नाईकांच्या जनता दरबारचे बॅनर झळकले. ठाण्यात भाजपच्या जनता दरबारनंतर आता शिवसेनेचा लोक दरबार. गणेश नाईकांच्या जनता दरबारनंतर पालघरमध्ये प्रताप सरनाईक यांचे लोक दरबार भरणार. अहिल्यानगर जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा. 22 गावातील 56 वाड्या वस्त्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा. कल्याण पश्चिमेत पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर. कमी दाबाने पाणी पुरवठा. पाण्याच्या टंचाईमुळे सोसायट्यांचे रहिवासी रस्त्यावर. पुणे शहरात काही भागात पाणी पुरवठा उद्या बंद. खडकवासला ते वारजे जलकेंद्र आणि होळकर जलकेंद्राला जाणाऱ्या रॉ वॉटर लाईन तुटली. गळती रोखण्यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून उद्या काम हाती घेण्यात येणार. उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढली. उज्ज्वला सिलेंडर आता 500 ऐवजी 550 रुपयांना मिळणार. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीही 50 रुपयांनी वाढल्या. एलपीजी सिलेंडरची किंमत 803 रुपयांवरून 853 रुपयांवर. पूर्व परीक्षा 2024च्या निकालावर एमपीएससीच्या उमेदवारांची नाराजी. निकालामध्ये आणखी 318 विद्यार्थ्यांचा ईडब्ल्यूएस प्रवर्गातून समावेश. 1.5 गुणांचा कट ऑफ फक्त एकाच प्रवर्गाला का दिला? उमेदवारांचा सवाल. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावातील पाणीसाठा एप्रिलमध्येच 33%वर. मुंबईकरांवर पाणी टंचाईचं सावट. वैतरणा आणि भातसा धरणातून राखीव कोट्यातील पाणीसाठा देण्याची मागणी. पाईपलाईनच्या कामासाठी बीकेसीत उद्या पाणी पुरवठा काही काळ बंद. जुन्या पाईपलाईनची दुरुस्ती करणार. पुढील 4 ते 5 दिवस पाणी उकळून पिण्याचं मनपाचं आवाहन. सार्वजनिक बांधकाम विभागही आता सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करणार. 18 मीटरपेक्षा उंच इमारतींचे छत, अडगळीत असलेल्या पुलाची तपासणी. 10 एकरापेक्षा जास्त जमिनीच्या सर्वेक्षणासाठी पीडब्ल्यूडी विभाग ड्रोनचा वापर करणार. स्मार्ट मीटरसाठी 3 महिन्यात वेळापत्रक. राज्य वीज नियामक आयोगाचे आदेश. राज्य सरकारने दिलेल्या मुदतीत प्रीपेड मीटर बसवले नाही तर केंद्राच्या अर्थसहाय्याला मुकावं लागणार. ग्रामीण भागात रोजगार देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल. 5 वर्षातील ग्रामीण रोजगार योजनेत 2.5 पट वाढ. बिश्नोई गँगशी संबंधित 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. काही दिवसांपूर्वी 5 आरोपींना अंधेरीतून हत्यारासह पकडलं होतं. मुंबईत 31 मे नंतर कॉन्क्रीट रस्ता अपूर्णावस्थेत आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई. पालिका आयुक्त भूषण गगराणींचा इशारा. बीकेसीतील 3 भूखंडांना विक्रमी 3,840 कोटी रुपयांची किंमत. संकटातील एमएमआरडीएला काहीसा दिलासा. 3 परदेशी कंपन्यांकडून सर्वाधिक बोली. जेजुरी एमआयडीसीमध्ये जिमा आणि जिसा संघटनेचा संघर्ष पेटला. उद्योजकांना ब्लॅकमेल केलं जात असल्याचा जिमा संघटनेचा आरोप. तर जिमा संघटनेचे आरोप खोटे असल्याचा जिसा संघटनेचा दावा. शेतकरी नेत्यांचं उपोषण 130 दिवसांनंतर मागे. विविध मागण्यांसाठी 26 नोव्हेंबर 2024 पासून उपोषण करणारे शेतकरी नेते जगजित सिंग दल्लेवाल यांचं आंदोलन मागे. बँकांमधील खात्यांच्या संख्येत वाढ. ठेवीही 39%वर. 42% खाती ग्रामीण महिलांची. केंद्राच्या अहवालातील माहिती. देशात 39.2% बँक खाती महिलांच्या नावावर. चंद्रपुरात गर्भवती मातांसाठी वेट अर्थात वजन स्टिकर योजना. गरोदर मातांचं वजन किती असावं याबाबत जनजागृती. बोरिवली पूर्वमधील राजेंद्र नगरमध्ये मुलीला बेस्ट बसने चिरडला. अपघातात 3 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू. रस्ता ओलांडताना झाला अपघात. सिंधुदुर्गमध्ये पट्टेरी वाघाचे दर्शन. दोडामार्ग पट्ट्यातील निसर्ग अधिवासात वाघाचे दर्शन. निसर्ग अभ्यासक दर्शन वेंगुर्लेकरांकडून हे दृश्य कॅमेऱ्यात कैद. जालना जिल्ह्यात गाय म्हैसवर्गीय पशुधनामध्ये घट. 21व्या पशुगणनेचा प्राथमिक अहवाल सादर.
जिल्ह्यामध्ये 6,43,087 पशुधन.